रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। माणसाला जशी जन्मतः सहजपणे तहान भूक दिली आहे, भूक दिली तशी जर भुकेबरोबर भक्ती दिली, ओढ दिली असती तर बरं झालं की बाबा भूक असावीच, त्याबद्दल प्रश्न नाही, देह टिकायचा आहे, भूक लागली पाहिजे, बरोबर आहे. त्यामुळे आणि भूक मंद होणे उलटं चांगल्या प्रकृतीचं लक्षण नाही. त्यामुळे त्या अर्थाने भूक सहज लागावी, ती जशी दिलेली आहे आणि ती सहज लागते, कळत नाही. लहान मुलांना कळत नाही, रडत राहतात. त्यावेळेला आईला, मोठ्यांना, अनुभवी माणसांना कळतं की याला भूक लागलेली आहे. म्हणजे त्यांना पण ते कळतं आहे अजून, पण तरीसुद्धा त्यांना भक्तीची भूक लागली असेल असं काही सांगता येत नाही. जशी ती सहजपणे लागली तशी ही खरं सहजपणे आली असती तर किती सोपं झालं असतं काम, की ज्या मार्गाने ज्यासाठी आलो त्या मार्गाने ते काम करून परत जाता येणं हे आयुष्याचं सार्थक आहे. ज्या मार्गाने ज्यासाठी आलो होतो तर त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, ते केलं. कर्तव्य लागली, प्रारब्ध लागलं, अमकं लागलं, ते जे काय आहे ते केलं. आणि ज्या मार्गाने आलो आहे, जिथून भगवंतानी श्वास देऊन पाठवले, तिथं परत श्वास त्याच्याकडे देऊन आनंदाने जातो, तर तसं नाही होत. आता हे जायचा सोपा मार्ग म्हणजे खरं तर भक्ती. मग त्याला त्याच्याबरोबर काय देऊन पाठवलं नाही आहे का? सगळं देऊन पाठवलेलं आहे खरं सांगायचं तर. ते आता भक्तीला भाव लागतो, आपल्याकडे भाव आहे, बाजारभाव नाही, आपल्यातला स्वतःचा जो भाव आहे तो. आईला काही बाळाचा वेगळा भाव यावा लागतो का? मुलाचा भाव यावा लागतो का? कोणाच्या माणसाचा एखाद्या किंवा एखाद्या वस्तूचा भाव तो त्याचा स्वाभाविकपणे, त्याला ती आवडली गोष्ट म्हणजे आवडली असं होतं. तर हे आवड आहे, ती भाव आहे, ते सगळं आहे, त्यातलं काही नाही आहे असं नाही. पण ज्ञानाला समजा हे लागेल, बोध लागेल, त्याच्यासाठी काहीतरी शक्ती लागेल ज्ञानाची, तर दिली नाही आहे का? सांगितल्यावर समजतं, याचा अर्थ समजण्याची शक्ती दिली, याचा अर्थ ज्ञानाची शक्ती दिलेली आहे. जशी भाव आहे तशी शक्ती, ज्ञानाला शक्ती लागते तर ती पण दिलेली आहे. म्हणजे त्याला काय दिलं नाही, अखंड कर्म करावे लागतात. लहान मुलं नुसतं त्या ह्याच्यावर पडलेलं असतं, त्या काय आता बाउन्सरमध्ये पडेल म्हणा, पूर्वी काय ह्याच्यावर पडत होतं दुपट्यावर, तर ते जे काय काय पोत्यावर सह पडत होतं, तर ते पोत्यावर जे पडत होतं त्यावेळेला ते हातपाय हलवते. पुढे मोठेपणी नाही का सांगावं लागत, आता काहीतरी हातपाय हलवायला लागेल. काहीच करीत नाही, समजा घरी बसून राहायला, उद्योग नाही, धंदा नाही, काहीतरी हातपाय हलवा असं म्हणायची वेळ ते. खरं तर लहानपणी ते सहजपणे हातपाय हलवित होतो. म्हणजे कर्मयोग आहे, तर त्याला लागणारी जी शक्ती आहे ती त्याला दिली, हालचाल दिली. कर्मयोग म्हणजे हालचाल आहे ना, तर ती हालचाल आहे तर ती दिलेली आहे. खरं सांगायचं तर हालचालीची शक्ती काही कुठून, असं काय आपण दूध देतो तसं, पाणी देतो तसं काही शक्ती दिली का? कुठली नाही दिली. त्याच्याकडे कर्माची शक्ती सहज आहे. त्यामुळं माणसाला भावाचं आहे, भक्तीचं आहे, ते लागणार, त्याच्यासाठी भाव दिला. ज्ञानासाठी समज लागणार, समजशक्ती दिली. आता इकडे हे कर्मयोग हा तर काही टळत नाही माणसाला, त्याच्यासाठी तो जी शक्ती लागेल, म्हणजे शरीर शक्ती लागेल, हालचाली लागतील, प्रवास करावे लागतील, उडबस करावे लागेल, काय जे करावं लागेल त्याची पण सगळं त्याला दिलेलं आहे खरं सांगायचं तर. आता योग मी काही म्हणत नाही, कारण आपण काय त्याचे अधिकार नाही, बाबा जे कोणी असतील ते बघतील. पण मी एक योग जाणतो, युज म्हणजे जोडलं जाणं. तर भगवंताशी जोडलं जाण्यासाठी सुद्धा एक शक्ती लागते, ती पण दिली आहे. श्वास थेट भगवंताकडूनच आला आहे आणि भगवंताकडेच परत जाणार. शरीराचं जे ह्या सगळ्या शक्ती आहेत त्याचासुद्धा त्या अर्थाने नाश होतो, लौकिकदृष्ट्या, ऐहिकदृष्ट्या. आपण शेवटी त्या देहाचा शेवटी विलयच होतो. काय होतं राहतात ते काय ठेवून घेता येत नाही. श्वासाचं आपण काहीच करीत नाही त्यातल्या, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तो भगवंत का, तर तो घेऊन आला आहे आपल्याला, तो येतो तेव्हाच काय ते सुरुवात होते. जीवनाची सुरुवात श्वासानेच आहे ना, शेवटी ठोके पडायला लागतात, काय श्वास यायला लागतो, तिथेच सुरुवात आहे. आणि जीवनाचा अंतही ठोके नाही याच्यात आहे. याचा अर्थ जीवनाचा आधी आणि अंत हा त्यांच्याकडे आहे. मग तो मी योग समजतो. आता त्याची शक्ती ती सुद्धा दिलेली आहे. श्वास घेण्याची शक्ती आहे म्हणून मनुष्य श्वास घेतो. उद्या श्वासाची शक्ती अनेक वेळेला फुफ्फुसावर याच्यावर बघितलं असेल आपण, कार्यक्षमता कमी झाली तर माणसाला श्वास घ्यायला त्रास होतो, सफोकेट होतं माणसाला. काही वेळेला काही इतर हालचाली सुद्धा, कफाने, अमक्याने तमक्याने, कशाने माणसाला सफोकेशन येतं, म्हणजे गुदमरल्यासारखं होतं. तर हे गुदमरतं. पण एखाद्या ह्याच्यात ठेवलं, बंद जागेत ठेवलं किंवा हे झालं, खूप वेळ झाला तर असं होऊ शकतं.
पण त्याचं काम चालू आहे. आम्ही सफोकेशनच्या परिस्थितीत गेलो, हा बिघाड असेल तर मग तो होतो. नसेल तर योगाची शक्तीसुद्धा दिली आहे. योग म्हणजे भगवंताशी जोडलं जाण्याची शक्ती दिलेली आहे. सगळ्या शक्ती बाकीच्या वापरल्या तरीसुद्धा ही शक्ती जर ओळखली नाही, वापरली नाही, तर आपल्याला काही कळणार नाही. चालू आहे ते बंद पडतं तेव्हा कळतं. ह्याला मनुष्य जीवन म्हणत नाही. चालू आहे ते बंद पडू शकतं, आणि बंद पडू शकत असेल तर त्याच्या आत मला काय करायचं ते काम करावं लागतं. दिवे लागण्याच्या पूर्वी कामं करायचे. ते जसं त्यावेळेला दिव्यांची साधी परिस्थिती होती, तर त्यावेळेला जसं दिवे लागण्याच्या आत काय ती कामं करायची, ही जी पद्धत होती, तर तसंच हे आहे. ठीक आहे, ते चालू असेल, त्याला मला काय म्हणायचं नाही. यंत्रणा बदलल्या, काळ बदलला, यंत्रयुग आलं आहे, हे आलं आहे, संशोधनं झाली, सगळं ठीक आहे. 24 तास प्रकाश झाला तरी त्यामुळे 24 तास काम नाही करू शकत मनुष्य. त्याचे कामकाजाची शक्ती कदाचित 6 तासावर, 8 तासावर, 10 तासावर, 12 तासावर, शेवटी तो कुठेतरी थकेलच. तेव्हा त्यात प्रत्येक ठिकाणी ते जे काय चालू आहे ते भगवंताशी जोडण्याची कर्म, भगवंताशी जोडण्याची शक्ती आहे. म्हणजे योग हीच शक्ती मुळामध्ये आहे, आणि ती श्वासाच्या रूपानं प्रत्येक माणसाच्या ठिकाणी आहे. मी तर असं समजतो की मोठे जे आता योगाचे वगैरे आता प्राणायाम आहेत, व्यायाम आहेत, काय नमस्कार आहेत, अमुक आहे तमुक आहे, शरीर तंदुरुस्तीसाठी जे आवश्यक आहे ते सगळं माझ्या दृष्टीनं उचितच आहे. कारण त्याच्याशिवाय आपल्याला सोपा मार्ग नाही आहे. हा ह्यांनी शोधून ठेवलेला, ऋषीमुनींनी शोधून ठेवलेला सोपा मार्ग आहे. नमस्कारासारखं काम नाही. सूर्यनमस्कारासारखा मनुष्य कधीही कुठल्याही आजारातून पुन्हा बाहेर येणार, कारण त्याच्याकडे आज जी प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे ती त्याला कधी बाहेर काढेल. तर ह्या अर्थाने ते जे प्रतिकार आहे किंवा सूर्याची जी शक्ती किंवा पावनता आहे ती त्याच्यामध्ये पवित्रता सहजपणे रुजवण्याचा तो मार्ग आहे, कृतज्ञता रुजवण्याचा तो मार्ग आहे. तर अशा तऱ्हेच्या मार्गाने माणसाला ही शक्ती ती आहेच. फक्त जे जोडण्याची शक्ती आहे तिकडे, ती योगाच्या मार्गाची जी मूळ शक्ती ती साध्या मार्गाने आपल्याला प्राणायामाने कळू शकते, आणि तेही करणार नसाल तरी श्वास चालूच राहतो. मनुष्य प्राणायाम करीत नाही म्हणून श्वास आत यायचा जायचा थांबत नाही. म्हणजे भगवंत त्याच्या बाजूनं अनुकूलच आहे. मी जर 2 पावलं पुढे जाणार असेल तर तो 4 पावलं पुढे जायला तयार आहे. म्हणून तो प्राणायामाने तुझं शक्ती मिळवत असेल तर मग आणखीन मग कुंभकरेचक मग सगळं आणखीन वाढवता येईल. पण त्याची आवश्यकता आहेच असं काही नाही, कारण शेवटी श्वास ठरलेलेच आहेत. पण मूळ शक्ती दिली आहे की नाही, तर दिली आहे. म्हणजे प्रत्येक आपल्या माणसाजवळ या अर्थाने योग शक्ती आहे, जिला श्वासोच्छ्वास म्हणतो. फक्त ते आत आलं आणि सुरू झालं आणि बाहेर जात आहे सतत. ते आत बाहेर जे सतत सुरू आहे तो सामान्य माणसाचा श्वासोच्छ्वास हा प्राणायाम आणि योग आहे. आता तो त्याला बाहेर सगळीकडे पसरलेल्या जसा हवेशी जोडतो तसा भगवंताशी जोडीत असतो. आता हे मनुष्य जन्माचं काम आहे की जसं इतर ठिकाणी भगवंत आहे, आता जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत असं कशाला म्हणावं लागलं, त्याला मान म्हणून सांगावं का लागलं. खरं सांगायचं तर ही सगळी हवा एकच आहे आणि त्यातलीच तू घेतोयस वगैरे असल्या चर्चा कुठं झाल्यात का. हीच मी घेऊ का तीच मी घेऊ का वगैरे, ते अगदी व्हेंटिलेटरवर जातं त्यावेळेला ते ठरवतात. ते फार कॉस्टली असतं आणि कदाचित खरं खोटं काय असतं आपल्याला माहीत नाही. पण हे जे आहे हे सगळं खरं आहे. बाहेर सगळीकडे पसरलेली हवा कोणालाही कधीही कशाही तऱ्हेने कुठेही असला, आडवा उभा बसला झोपला मनुष्य, काय चाललं तरी श्वासोच्छ्वास चालू आहे. मला वाटतं एकच अशी वस्तू असेल की जी अखंडपणे चालू आहे. बाकीचा कर्मयोग थांबेल. मनुष्याला विश्रांतीची गरज लागली, झोपेची गरज लागली तर मनुष्य थांबणार नाही का, थांबेल. पण मनुष्य थांबला, झोपला, 8 तास झोपला तरीसुद्धा आता सध्या ऑफ करून ठेवला श्वास वगैरे, असं का होतं. अहो एका मिनिटात प्रश्न निर्माण होईल. हे तर आहे. मग काय चालतं आहे अखंड, तर फक्त श्वासच चालतो. म्हणजे योगाची जी सामान्य माणसाला दिलेली श्वासोच्छ्वासाची शक्ती आहे तो योग आहे, आणि तो भगवंताशी. आता इथं लौकिकदृष्ट्या समोर जे दिसते त्याच्याशी जोडले एवढं तरी कुठे लक्षात येतं मला सांगा, जे म्हटलं आहे. आणि आम्हा दृष्टी असूनी भ्रम आणि गुरूंचे थेट अचूक काम, हे जे काय आहे हे त्याच्यासाठी ते का लागतात, तर अरे श्वास घेतोय तो भगवंताने निर्माण करून ठेवला आहे, तो कोणालाही तितकाच उपलब्ध ठेवला आहे, त्यात भेदभाव केलेला नाही. त्याला लागणारी तेवढं त्यातून काय त्याला आवश्यक आहे जगण्यासाठी ते मूळ गोष्ट त्यातली दिली जाते, आणि ती पहिली आणि शेवटची गोष्ट असते माणसाच्या आयुष्यात. पहिला श्वास आणि शेवटचा श्वास हीच शेवटी गोष्ट ना. मग ती भगवंतानी योगशक्ती देऊन ठेवलेली आहे. म्हणजे काय देऊन ठेवलं नाही असा आपण विचार करू. आम्हा दृष्टी असूनही भ्रमा. मी दृष्टीचा फक्त उल्लेख केला एवढ्यासाठी की सगळंच आहे तसं, हेच बाकीचं सांगता येईल ह्याच्यावरती सांगताना, म्हणून की हे जे काय दिलं आहे त्याच्यातला भाव दिलेला आहे, त्याला भक्ती करायची तर ते दिलेलं आहे, कर्माला साधनं दिलेली आहेत. बरं ही सगळी साधनं आज वापरत नाही अशातलाही भाग नाही, सगळी प्रपंचाला हीच साधनं वापरतो ना. मला सांग,
मी जिवंत आहे, योगशक्ती वापरली म्हणूनच माझा श्वास चालू आहे, म्हणूनच मी हिंडतोय फिरतोय ना, कर्मयोग चाल ठीक, अखंड प्रपंचाची कामं तर काही संपत नाहीत. बाहेरची एक वेळ असतील तर ती कुठली तरी काय आपल्या वेगवेगळ्या काय समाजाशी संबंध येतो, नातेवाईकांशी येतो, संस्थांशी येतो, संघटनांशी काय असंख्य संबंध आहेत, तिथे ही कर्मशक्तीच वापरतो ना शेवटी. ती कर्मशक्ती आहे. त्याच्यात आता अधिक मोठं झालं तर मनुष्य दुसऱ्यासाठी काम करेल. आत्ताचं तो पहिल्यांदा स्वतःसाठीच काम करतो. लहान मुलं एखादं त्याला भूक लागली तर रडली, तर शेजारच्या मुलाला काही त्याच्या याचं काय जुळं मुलं आहे तर दुसऱ्याला ते रडायला लागलं किंवा आजूचं दुसरं लहान मुलं रडायला लागलं म्हणून हे रडायला लागलं असं होत नाही आहे. त्याला स्वतःला भूक लागली म्हणून ते रडतं आहे. म्हणजे पहिल्यांदा माणसाला प्रेरणा आहेत त्या आतून स्वार्थाच्याच आहेत. फक्त आता त्या जर आपण उजळणी करत गेलो तर खोल होत जातील आणि मग स्वार्थाचीच फक्त ओळख राहील आयुष्यभर. म्हणजेच आयुष्य या अर्थाने वाया जाईल. मग पुढे ज्या वेळेला तीच कर्मशक्ती ज्या वेळेला तीच जी आत्ता भाव आहे तो त्यावेळेला ते सगळा काय भुकेचा तहाण्याचा भाव आहे. दुसऱ्याची भूक कळण्यात माणसाचा परमार्थ सुरू झाला. आता तो जो म्हणला इथेच परमार्थ आहे आणि एवढ्यावरच आहे तर पुन्हा ते म्हणतील जरा थांबा, पुन्हा एकदा गुरूंच्याकडे जावं लागेल. कारण शेवटी दृष्टी असूनही भ्रम इथे म्हटलं आहे ना, गुरूंचे थेट अचूक काम आहे. आम्हाला समोरच्या ह्या भाषेमध्ये समोर असलं तरी दिसेल त्यात भ्रम होईल. चांगला वाईट मनुष्य आम्ही ठरवू, हवं नको आम्ही ठरवू, सगळं आम्ही ठरवू काय असेल ते हे जे आहे समोर मनुष्याची. मग आपल्या घरातल्या माणसाची आपल्याला नाही ओळख होऊ शकत. मनुष्य बरोबर जन्म काढतो तरी सांगता येत नाही. काही वेळेला स्वभावामुळे सांगतात ते वेगळं आणि हे जे सांगतो मी ते वेगळं, की ह्या क्षणी ते काय वागतील किंवा त्या क्षणी ती काय वागेल ते काय सांगता येत नाही. बाबा असं असं होईल असं वाटतं असं म्हणू शकतो. फार तर प्रॉबॅबिलिटीमध्ये वाटतं ते त्याच्या दृष्टीने थेट नाही आहे काही. त्यांना ते कुठं आहेत भगवंत माहीत नाही आपल्या दृष्टीनं, पण त्याचं गुरु कुठे आहेत खऱ्या अर्थाने ते माहीत नाही. सगळीकडेच आहेत पण त्यांचं मात्र यातलं कसलंही इंद्रिय नसताना इंद्रियातीत काम आहे. त्यामुळे ते थेट आहे. म्हणून माणसाचा अंतरंग बदलण्याचं काम त्यांच्याकडे आहे. शेवटी फक्त मी अंतरंग बदलावं असं मला तळमळ वाटली तर ते काम करतात. ऑर्डरशिवाय काम करत नाही. त्यामुळे ऑर्डर असेल तर सामान्य माणूससुद्धा ऑर्डरशिवाय काय काम करत नाही. ऑर्डर दिल्याशिवाय ऑफिसमध्ये कोणी काम करत नाही. ऑर्डर दिली तर स्वयंपाक पाणी मिळत नाही. म्हणजे हे सगळं हे जर व्यवहारात आहे भगवंताने का काम करावं. आपण काही न म्हणता आपल्या वृत्तीफलाट वगैरे करून टाकावे. सगळं काय आनंद करून कसं आनंदी वाढणार. आपली काही तळमळीची काही त्यांच्याकडे आज्ञा राहू दे पण विनंती तरी आहे का निदान, की विनंती आहे बा मला हे जमत नाही आहे. हां मग ठीक आहे, विनंती आहे म्हणून मला जमत नाही म्हणून हे झालं नाही तर चालेल, काय हरकत नाही. त्यांची विनंती पण हे काम का करता आलं नाही तर विनंती नव्हती म्हणून करता आलं नाही. विनंती असेल तर कुणाची आता काही असं आहे भक्तीचा चांगल्या अर्थाने शुद्ध स्वरूपात एक अधिकार आहे की ते बाबांच्या ह्याच्यात जसं आहे ते त्यांच्याकडे ते महाराजांसमोर फोटोवर प्रार्थना करून पाहिजे. फोन नव्हता ते महाराजांच्या समोर गेले आणि मग हे ऐकतात बाजूला. बाबांसारखी माणसं ऐकणारी म्हणजे काय. महाराज टेलिफोन पाहिजे. आता काय महाराजांना काय टेलिफोन पाहिजे. आता किती काय BSNLमध्ये आहे का कुठे आहे असं आहे का काय वरच्या बॉलाचे हुद्द्यावर आहेत वगैरे तेव्हा ते काय एका शब्दात ते फोन केला की काम करून टाकतात. महाराज टेलिफोन पाहिजे. ते म्हणले अहो तुम्ही हे महाराजांना काय ते म्हणले मला काय सांगायचं मी त्यांना सांगतो. मग काय करता तुम्ही समजा झाला नाही तर. आता ही बाजूला चिकित्सक असल्यामुळे बरं आपल्याला खूप प्रश्नांची उत्तरं मिळतात. तर ते नाही झालं तर नाही झालं. मग त्यांची इच्छा नाही झाली त्यावेळेला. कदाचित आपण आता असं आहे माझं काम करा म्हणून आपल्यासमोर 10 माणसं उभी राहिली. एक क्यू असतो एखाद्या ठिकाणी गर्दी आहे कामाच्या ठिकाणी तर तिथे क्यू आहे. तर क्यू असला यंत्र असलं तरीसुद्धा पहिल्याचं काम होऊन तो इथे आता ATM आहे. पहिल्याचं काम झाल्याशिवाय दुसऱ्याचं काही करता येतं का. सगळ्यांचं करायचं आहे. सगळ्यांना त्यांना मान्य आहे पैसे आहेत तुमच्या खात्यात आहेत सगळं आहे तुम्ही बरोबर आलात सगळं ठीक आहे पण तरीसुद्धा यू आर इन अ क्यू असं असतं की नाही तसं आहे. मग तसं ते भगवंताचं करायचं तसं झालं असेल देतील ना. पण मी सांगणार कोणाला महाराज आणि त्यांना टेलिफोन मिळाला हे सांगतो. म्हणजे तसंही नाही. टेलिफोनसारखी वस्तू ती काय महाराजांकडे मागायची का. महाराजांकडे मुक्ती वगैरे सगळं आपल्या कल्पना केवढ्या पण ते कल्पनाच नुसत्या. बोल गेला परमार्थ किती आहे जगामध्ये. जगामध्ये खरोखर अक्षरशः सोन्यासारखा शोधावा लागेल असा खरा परमार्थ आहे आणि बोलगेवढा परमार्थ तुम्हाला मातीसारखा सहजपणे कुठेही मिळेल. तर हे असं नाही आहे त्यांच्यात. तरीसुद्धा त्यांची म्हणणं असं आहे की माझं हे जे आहे ते त्यांच्याकडे आहे. त्यांना मी सांगितलं त्यांनी मिळेल का त्यांनी सांगितलं ते केलं त्यांनी सांगितलं ते ऐकलं. हे जे आहे ना ते किंवा मला काय हवं आहे ते मी त्यांना सांगितलं. आता त्यांना सांगितल्यानंतर ते कधी व्हावं असंही काही प्रत्येक गोष्ट आज सांगितली उद्या झाली आज सांगितली 1 तासाने झाली. कित्येक गोष्टी अशा आहेत. पाणी साधं उकळायला ठेवले उकळे 100 डिग्री येईपर्यंत थांबावं लागतं ना. पाणी ठेवले गॅस लावलं पाणी कसं उकळत नाही म्हणून लगेच महाराजांकडे तक्रार करायला काय अर्थ नाही.
आपण पाणी ठेवले मान्य म्हणा, उकळायचं आहे हेही मान्य आहे, पाणी त्या उष्णतेनं उकळतं हेही मान्य आहे. पण आता ती उष्णता तशाच तऱ्हेनं सातत्याने जेव्हा तिथं कायम करेल त्यावेळेला ते डिग्री वाढत जाईल. 25, 60, 50 काय 70, 80, 90, 100 उकळायला तुमच्यासमोर उकळलेलं दिसेल. पण त्यासाठी लागणाऱ्या श्रद्धा, त्यासाठी लागणारी सबुरी, त्यासाठी त्यातलं सातत्य. आता मध्ये मध्ये अजून का उकळत नाही म्हणून जर गॅस बंद केला तर मात्र ते कधीच उकळायचं नाही. या अर्थाने शेवटी आपणच उकळायला लागू की ह्यात काय अर्थाने काहीतरी फरक हे दिसतोय म्हणून काहीतरी बिघाड दिसतोय. यंत्रात काही बिघाड नाही. यंत्रामध्ये आपल्याला आपल्या बिघाड आहे, थोडं थांबायला पाहिजे. त्याला जेवढा वेळ लागतो तेवढा. पाणी उकळायला किती वेळ लागेल, पाणी किती ठेवलं आहे, उष्णता किती आहे याच्यावर अवलंबून असतं की नाही. तुम्ही एक स्टँडर्ड असं सांगू शकता की पाणी 10 मिनिटांनी उकळतं, असं नाही सांगतात. पाणी कदाचित अर्ध्या तासाने सुद्धा उकळतं आणि पाणी कदाचित 3 मिनिटात किंवा 5 मिनिटात सुद्धा उकळायला लागतं. आता एवढंसं त्याने जर पाणी एवढंसं त्या त्याने एवढं ठेवलं असतं आणि लगेच चरचर ते जर स्टीलचं भांडं ठेवणारा शाणा असेल तर त्याचा काय प्रश्नच नाही. पाणी उकळायला भांडी ठेवायची ती वेगळी असतात खरं म्हणजे, पण तरीसुद्धा असं म्हणतात, शास्त्र नाही पण म्हणतात. तर त्याला ठेवायला आता आयडलियम आहे, हे आहे, असं जाड जरा ह्याच्यात ठेवा. पण समजा ते स्टीलच्या ह्याच्यात ठेवलं लगेच चरचर ठीक आहे, निदान तेवढं तरी व्हायला लागतं. आता ते किती ठेवलं आहे, समजा अर्धा कप आहे, हा लगेच उकळायला 3 मिनटं झाली, लगेच उकळायला लागला. गॅस मोठा ठेवलेला आहे, 3 मिनटात उकळायला लागलं. मग आपण जर उद्या असं जाहीर केलं की 3 मिनटात पाणी उकळत, कोणी ऐकणार नाही. कारण तुम्हीच जर आणखीन जर पातेलं भरून पाणी ठेवलं समजा तर आता त्याच्यासमोर बघत बसावं लागेल. 10 मिनटं लागतील, 15 मिनटं लागतील, मध्ये आधी बंद पडून चालणार नाही. हे सगळं जे आहे गॅस बंद पडून त्याची उष्णता देण्याचा जो काय मार्ग आहे तो बंद पडून चालणार नाही. मग आता साधनेत वेगळं काय असतं. तेव्हा माणसाला ज्ञान दिले, शक्ती दिली, फक्त ती सगळी इकडं लागली. मी म्हणतो ह्यातून तरी शिकलं तरी खूप आहे. इथेसुद्धा त्याला काळ लागेल. त्यांना विनंती केली, आता ठीक आहे, त्यांना विनंती केली, अगदी त्यांनी टेलिफोन द्यावं म्हणून विनंती केली असेल, त्या काळातली गोष्ट होती, दुर्मिळ होती, गरजेची होती, ठीक आहे, त्याला तेवढा वेळ लागला. तेवढा इथेही काहीतरी घडायला वेळ लागेल. तीच प्रपंचातून शिकलं तरी चालेल, पण प्रपंचात जे करतो तेवढं तरी निदान प्रमाणात करायला पाहिजे ना. गुरुबोधांजन घेतलिया आंधळेपण जायवेल्या. आंधळेपण हे या अर्थाने आहे की माणसाच्या त्या कामांचा जो संदर्भ आहे ते काम कसलं आणि कशा प्रमाणात चालू आहे. साधं पाणी उकळण्यामध्ये 3 मिनटापासून 30 मिनटापर्यंत काय आणखीनसुद्धा. उद्या काईल ठेवली एखाद्याने खाली, जर चुलीला लाकडं लावून ठेवली असली तर त्यांनी तासभर जपालाच बसावा. काहीलीत पूर्वी, आता अजूनही काहीलीत पाणी तापवलं. आपल्या भुकुमला इथनं गेलो तर आपण शिबिराला आपल्याला आठवत असेल तर तिथे काईल ठेवली पाणी, कारण इतक्या बादल्या पाणी म्हटल्यानंतर पूर्वी मोठ्या ठिकाणी काहिली आहेत आपल्याकडे. जशा उसाच्या रसाच्या तिकडे उकळायला काहिली ठेवल्या तशा इथे काहिली ठेवलेल्या होती. पूर्वीच्या काळी जिथे एकत्र घरं होती, 30 माणसं 25-30 माणसं आंघोळ करणारी, अहो काय गिझर परवडणार आहे का, तिथं होतं काय, आणि असलं तरी परवडेल का. काहिलीत पाणी तापवायचं, त्यावेळेला लाकडं लावून ठेवायची, पेटवत राहायची. लाकडंसुद्धा पेटत राहतात, पुढे करायचं लक्ष लागतं. नाही तर लावून ठेवली आहेत, आता जाऊन येतो, नाही, ती फिरायला जायची वेळ नाही, की पाणी तापेपर्यंत तिथं थांबावं लागेल, कारण लाकूड जळत मागे येणार, जास्त कोणाचं लक्ष नसलं तर विजून जाणार. साधनेचं तसंच होतं. तर त्यामुळे सारखे लाकडं पुढे करायचं राहावं लागतं, तर ती पेटत राहतात. ज्वाळा कमी झाली की ओळखावा, की म्हणजे साधनेची सुद्धा धग कमी झाली की ओळखावा. गुरुबोधांजन घेतलेलं नाही मध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की लाकडं पुढे सरकवत राहा. लाकडं तर संपत राहणार, पण अग्नी विझणार नाही, ज्वाळा विझणार नाही. मग आपल्याला तेच पाहिजे, ज्वाळा विझली नाही पाहिजे. ज्वाळा विझली नाही पाहिजे तर ते जेवढ्या काही मिनिटांनी, सेकंदांनी, काय जे भाषा असेल तिथे काय लावलं असेल तेवढ्या काळाने तेवढं पुढे करावं लागेल. तर ती एकाला एक लागून ती लाकडंसुद्धा एकटं तसं नाही, त्याच्याबरोबर दुसरं काहीतरी लागतं. ते 2 मिळून लाकडं छान जळतात. थोडं वायुजन होतं, थोडी हवामधून जावी लागते, आणखीन ज्वाळा येतात. 3 लाकडं लावली छान ज्वाळा येतात आणि त्यात तशात थांबत नाहीत. तर ते सबंध काहिलीचं पाणी तापवतात, ज्यात एक समजा 25 बादल्या पाणी आहे. एवढं पाणी पूर्वीच्या लोकांना माहिती असेल, 25 बादल्या पाणी तापतं. हे तापू शकतं, पण त्याला अर्धा तास लागतो, 3 लाकडं लागतात आणि जो बाजूला बसला आहे तो सावध लागतो. तर साधनेमध्ये एवढंच आहे की कर्माचे जे प्रयत्न आहेत ते सातत्याचे लागतात, त्याच्याबरोबर ते जे काय सुरू ठेवलेलं आहे ते साधन लागतं. ते साधन आहे ते तितकंच तत्परतेनं, सावधानतेनं ते सुरू ठेवावं लागतं. त्यात कुठे खंड पडला की पुन्हा फुंकडी घेऊन बसावं लागते परत ते पेटवायला. ज्याला माहिती आहे लाकडाचं त्यांना माहिती आहे. तर त्यामुळे त्यासाठी ते मग कधीतरी गुरुनं फुंकडी घ्यावी लागते. ते तेच करतात. मध्ये एकदा ती राख साठायला लागते, मग फुंकडी मारतात, मग तेव्हा ते परत ज्वाळा पेटायला लागते. कारण ती विझून जाण्याचा तिचा स्वभाव आहे. तर त्यानुसार तिला जर तिचा पुश नसेल, तिला जर जोर नसेल आणि तो जर, म्हणून ते काय होतं की ते होतं, ठरतं खूप आणि होतं, आणि नंतर मग ते हळूहळू
म्हणजे एकदम 10,000, मग 10,000वरून हळूहळू आज 7-8 हजार झाला, मग 5,000 झाला. जपाचं कसं होतं तसं ते ज्वाळेचं होतं, दुसरं काय नाही. त्यातूनसुद्धा सगळा परमार्थ शिकता येतो. तर इथे जर आपल्याला हे एवढ्या माणसांचं करायचं आहे तर ज्याच्याकडे काम दिलं आहे तो मनुष्य सतत त्या लाकडाच्या ज्वाळेवर लक्ष ठेवलं असतो. जरा मागे येते म्हटलं की जरा पुढे येतो. ते हे करत जातो. त्यावेळेला वरती तुम्हाला त्या काहिलीत आंघोळीला पाणी गरमागरम गिजराणी काय देईल असं पाणी देईल, नैसर्गिकरित्या गरम केलेलं पाणी अशा तऱ्हेचं मिळू शकतं. आता हे जे करण्याचा कालावधी आहे तसंच काहीतरी कालावधी तिकडच्या विनंतीपासून मुक्तीपर्यंत असं लक्षात ठेवा. पण आता काय माझी वेळ संपली, आपली वेळ संपली. तर विनंतीपासून मुक्तीपर्यंत सगळं देण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. पण मी ही बाजू जी दिलेली आहे मला सगळ्या अनुकूलता दिल्यात. आता ते लाकड पुढे करायचे, कर्म पाहिजे, बरोबर आहे, भावही पाहिजे की ते झालं पाहिजे. नाहीतर आपल्याकडे तरी काडी उडायला सुद्धा कौशल्य आणि भाव लागतो. हरी जी आगपेटीची काडी आहे त्यांना काय काम असेल, समजा आपल्या काय उदबत्ती लावायची आहे, काय लावायचं आहे, कापूर लावायचं आहे, तर तिथे सुद्धा इकडे तिकडे बघत ते करून चालत नाही. ते काम तिथेच लक्ष पाहिजे माणसाचं. काडी कुठे आपण घासतोय कुठे आहे ते लक्ष पाहिजे ना त्याचं. म्हणजे इतकं साध्या कामात सुद्धा कौशल्य, कर्मकौशल्य लागतं. तर कर्मकौशल्याला जे लागतं त्याला जो भाव लागतो, अरे ही पेटली पाहिजे, हे पाहिजे, भाव पाहिजे, तोही पाहिजे, तिकडे त्याचं ज्ञानही पाहिजे की काय करायला पाहिजे ते पण आहे. हे जसं एवढ्या कर्मात लागतं तसं तिकडे लागतं. एवढं लक्षात जरी झालं तरी त्यांचं काम झालं. म्हणून त्यांचं काम थेटपणे सुरू आहे. आपण फक्त त्या कामाला बरोबर असलं पाहिजे, म्हणजे ते लक्षात येत राहतं. आणि कुठे कमी पडलं ते कळतं लगेच. ते जसं ज्वाळा खाली जाते म्हटलं की जरा फुंकर मारली, साधी पुंगडी सुद्धा गरज नाही, जरा फुंकर मारली, जरा लाकूड पुढे केलं की परत ज्वाळावर जातो. हे आपण बघितलेलं असेल. तर हे ज्यांनी बघितले त्यांच्या लक्षात असेल की यासाठी सुद्धा हेच करावं लागतं. जरा ज्वाळा खाली येते, आपल्यातली उपासनेची किंवा ओढीची, त्याच्या तळमळीची धग जी ज्वाळा असते, तळमळीची धग ही ज्वाळाच आहे. तर ती जी तळमळ असते, तिची जी उष्णता आहे, तिची जी ज्वाळा आहे, ती जरा मंदावती म्हटलं की काहीतरी एक उपक्रम करावा लागतो. आता हे वाळू चंद्रमाता ह्यांच्यासाठी आहे, चंद्रयानवाल्यांसाठी. तर ते त्यासाठीच लिहिलं आहे की कसल्या तरी मार्गाने ठीक आहे आजचा दिवस आता उपास, कारण ती जी तळमळीची ज्वाळा आहे ती खाली यायला लागली आहे. त्यामुळे आता नामदिवसाची वेळ आली थोडक्यात. म्हणजे असा जो अलर्ट आहे त्याचं काम होतं. आता त्यांची कामं होतात, आमची काय कामं असलं काय नसतं, सगळ्यांची कामं होतात. भगवंताकडं तुम्ही ना आम्ही हा बाप विषयच नाही, तुमचं नावही त्याला माहीत नाही, कारण आपणच ठेवलेलं नाव आहे. भगवंताचा काय संबंध आहे, तो जीव म्हणून ओळखतो. आम्ही आमच्या नावाचं आम्हाला कौतुक असेल, पण भगवंताचं त्याचं काही म्हणणं नाही आहे याच्याबद्दल खरं सांगायचं तर. पण आम्ही ते करतो आणि मग तो व्याप होतो सगळा. तो कसा टाळता येईल ते बघावं लागतं. तर आता या दृष्टीनं जरा थोडं त्या लीलामृताकडे बघावं. ते त्यांना लीलामृत ठरतं. ते का ठरतं तर भक्ताचे लीलामृत आहे. त्याचे म्हटलं ते तेवढ्यासाठी म्हटलं की भक्तांना लीलामृत आहे. पण जो अभागी आहे किंवा अभक्त आहे, मुद्दाम अभक्त शब्द म्हटला नाही की तो अभक्त नाही आहे, तो अभागीच आहे म्हटलं पाहिजे. नुसतं भक्त आणि अभक्त असं करून चालणार नाही. त्याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला आठवतं आहे ना, आपण दत्तगुरूंच्या इथे सान्निध्यात बसतो तर अभाग्यासी कैची कळेल ही मात, तर ते तसं आहे. ते आता अभागी असलं तर तिथं समजा अगदी भगवंत प्रकट झाला असला तरी त्याच्या दृष्टीनं काहीतरी भ्रम दिसतो. भ्रम नव्हे, भगवंत आहे. तर हे जे काय आहे इतपत सुद्धा अभागी असं तर काही उपयोग होत नाही. आणि त्याच ठिकाणी जाऊन दुसरा सोनं घेऊन येतो. याचा अर्थ काय झाला, तो मुक्त होऊन जातो. याचा अर्थ काय झाला तर ते अभाग्यासी कैशी कळेल हे मात्र तसं हे आहे. म्हणून लीला भक्तासी अमृत आणि नीरस अभाग्यासी ठरतं. त्याला नीरस ठरतं. ती म्हणते काय वाचायचं आता तेच असं वाटतं. किंवा त्यात काय लिहिली, त्यात काय यायचं, ते काय पोथ्या कुठं काळ कुठं गेल्या आहे, तुम्ही पोथ्या कुठं बरोबर छान. आपण काळाबरोबर तसेच एका दिवशी काळाच्या पडद्याआड जा. आता दुसरं काय करणार सांगणार त्यांना. म्हणून हे लक्षात ठेवून आपण आता काय शक्य होईल ते वासना करीत राहू, वाढवीत राहू. आणि पाहू आता एक आठवडाभर जरा सगळं आमचं येणं जाणं सेटल होऊ दे. मग आणखीन काय जपात भर घालता आली, काय घालता आली तर ती शक्य होईल का बघूया आणि प्रार्थना करू. जय जय
राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे राम राम कृष्ण हरे राम राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे राम राम कृष्ण हरे राम राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे राम राम कृष्ण हरे राम राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे राम जानकी जीवन स्मरण जय जय राम।